नमस्कार, गुड इव्हनिंग. मी विकास पासपुते. आज आपला वेलकम तुम्हाला आद्विका IT ट्रेनिंग हबमध्ये. तर सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा. आपण सकाळच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण चालू केलं होतं की व्हॉट इज SQL. आता SQL काय असतं हे आपण सगळं शिकलो. तर त्याच्यावर आपण पुढचं सेशन घेऊया आता. तर आज थोडं बेसिक मी परत रिपीट करतो. आपण SQL म्हणजे काय ते शिकलो. स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज. SQLमध्ये आपण सिंटॅक्स कसा करायचा, नंतर त्याच्यामध्ये आपलं सिंटॅक्स काय आहे, त्या सिलेक्ट कसं करायचं, स्टार्ट कसं करायचं, SQL कोणी डेव्हलप केली, स्टँडर्ड अमेरिकन, त्याप्रमाणे आपण ते शिकलो. स्ट्रक्चर SQLचा फुल फॉर्म बघितला आपण, स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज. नंतर आपण कस्टमरच्या टेबलमधला आपण डेटा काढला, सिलेक्ट कस्टमर्स हा आपण त्याचा डेटा काढला, बरोबर. सिलेक्ट स्टाफ फ्रॉम कस्टमर्स. नंतर आपण त्याच्यामध्ये हळूहळू नंतर आपण सगळे त्याचे इंटो SQLमध्ये काय काय करतात आपल्याला ते शिकलो. इन्सर्ट करता येतं, अपडेट केलं, डिलीट करता येतं, ते आपण त्यातनं शिकलो. SQL स्टँडर्ड क्युरी लँग्वेज अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूटमध्ये ते डेव्हलप झाली ती 1986ला. तर SQLमध्ये काय करतात आपल्याला, क्युरीज, रिस्टॅक, डेटा, डिलीट, अपडेट, क्रिएट टेबल, क्रिएट डेटाबेस, क्रिएट व्ह्यूज, परमिशन्स, हे आपण त्याच्यामध्ये शिकलो. अपडेट कसं करायचं काय. ते स्टेटमेंट आपण शिकलो. सिलेक्ट स्टाफ फ्रॉम कस्टमर कसं आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं काय, त्यात आपण ते बघितलं. म्हणजे सिलेक्ट स्टेटमेंट आपण बघितलं. सिलेक्टमध्ये आपल्याला एखाद्या कस्टमरचा डेटा काढायचा असेल, ID चा डेटा काढायचा असेल तो आपण त्यातनं काढू शकतो. त्यातनं आपण बघितलं. तर तुम्हाला डिस्टिंगची कन्सेप्ट सांगितली. डिस्टिंग म्हणजे काय आलं सगळ्यांना, आपल्या एखादी डिस्टिंग व्हॅल्यू पाहिजे असेल, म्हणजे समजा आपल्याकडे विकास नावाचे डुप्लिकेट व्हॅल्यूमधून आपल्याला रिमूव्ह करायचे असेल तर आपण त्याला डिस्टिंग केवळ देऊ शकतो. मग तुम्हाला डिस्टिंग मी कंट्रीचं एक्झाम्पल सांगितलं. फ्रॉम कस्टमर 100, 2 कंट्री, 4-5 कंट्रीचे नाव वेगळे असेल तर आपण हे करू शकतो. विदाउट डिस्टिंग, विदाउट म्हणजे सिलेक्ट कंट्रीमध्ये सगळे झालं डुप्लिकेट त्याच्यामध्ये, ते आपण त्यामध्ये बघितलं. सिलेक्ट काउंट डिस्टिंग कंट्री फ्रॉम कस्टमर्स. आपण वेजचे कंडिशन बघितले. आपण प्रॅक्टिकल डेमो पण घेणार आहोत. आता थोडं करतो आपण, नंतर प्रॅक्टिकल पण चालू करूया. सिलेक्ट वेअरमध्ये काय असतं, सिलेक्ट स्टाफ फ्रॉम कस्टमर वेअर कंट्री इक्वल टू मेक्सिको, हे आपण बघितलं. हां, एखादं सिंगल ID रेकॉर्ड बघायचं असेल, सिलेक्ट स्टाफ फ्रॉम कस्टमर्स वेअर ID इक्वल टू कस्टमर ID इक्वल टू 1. अशा प्रकारे आपण सगळं हे बघितलं. आता आपण परत पुढच्या लेक्चरला भेटूया आणि आपण आपले सगळे हे करूया. इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, हे सगळं कसं मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. ऑर्डर बाय काय असतं, अँड काय असतं काय, त्याच्यामध्ये आपण सगळे डिटेल बघूया. ओके, चला मग आता रिपीट केलेलं आहे मी. तर आपण परत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. हे रिव्हिजन होते थोडी आजची. सकाळी आपलं मेन लेक्चर, संध्याकाळी रिव्हिजन आणि विथ प्रॅक्टिस. आता आपण काय करा, आजचं तुम्हाला टास्क काय असेल, हे 5 टेबल बनवायचे. कस्टमरचा एक डेटा घ्या, कस्टमरमध्ये डेटा रेकॉर्ड करून बघा आणि त्याच्यामध्ये वेअर कंडिशन वापरून, डिस्टिंग केल्यावर वापरून हे करून बघा. सिम्पल सांगतो, डेटाबेस कसा क्रिएट करणार, क्रिएट डेटाबेस कस्टमर्स.
आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू कसं टाकणार, इन्सर्ट इनटू कस्टमर्स आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू. ठीक आहे, हे एक्झाम्पल झालं. आणि त्याच्यामध्ये डिस्टिंग तुम्हाला वापरायचं आहे, वेअर वापरायचं आणि डेटा काढून बघायचं. ओके, चला भेटूया मग पुढच्या सेशनमध्ये. हे तुम्हाला आजचा टास्क कळला. 2-3 टेबल क्रिएट करायचे, वेअर डिस्टिंग हे व्हॅल्यू करून बघायचे. मी पण सगळे डेटाबेस क्रिएट करून बघतो. तुम्हाला आपलं प्रॅक्टिकल सेशनचं आहे त्याचे सगळे पण त्याचे तुम्हाला हे सगळे टेबलचे स्क्रिप्ट तुम्हाला भेटून जातील. चला, धन्यवाद, थँक्यू.